नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या एका अ, खूप महत्वाच्या आणि जुन्या परंपरेवर बोलणार आहोत, पंढरपूर वारी. हो, नमस्कार. पंढरपूर वारी म्हणजे भारत महाराष्ट्राची एक ओळखच आहे ती. अगदी. तर आज आपल्याकडे जी माहिती आहे, त्यातून आपण ही परंपरा, तिचं महत्त्व, तिचा इतिहास हे सगळं समजून घेऊया. बरोबर. ही वारी म्हणजे काय, तर भगवान विठ्ठलासाठी म्हणजे विठोबासाठी जी पायी यात्रा करतात ती. हं, विठोबाला विष्णू किंवा कृष्णाचा अवतार मानतात. हो. आणि ही मुख्यत्वे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, नाही का? म्हणजे हजारो, लाखो लोक एकत्र चालतात. हो हो, वारकरीच ही परंपरा पाळतात आणि ही काही साधीसुधी पदयात्रा नाही. साधारण 21 दिवस लागतात. 21 दिवस म्हणजे अंतर पण खूप असणार. हो, जवळपास 250 किलोमीटर. वारकरी मुख्यत्वे आळंदीहून म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या ठिकाणाहून आणि देहूतून संत तुकारामांच्या हं. तिथून निघतात पंढरपूरकडे. आणि पालखी सोहळा, ते तर या वारीचे खूप मोठं वैशिष्ट्य आहे, नाही का? संतांच्या पादुका पालखीत ठेवून नेतात. नक्कीच, तो एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. पालखी म्हणजे जणू संत स्वतः चालले आहेत असा भाव असतो. खरं तर वर्षातून 4 वाऱ्या होतात. पण पण आषाढी एकादशीची वारी सगळ्यात मोठी, जी जून-जुलैमध्ये येते. अगदी बरोबर, हीच वारी सर्वात मोठी आणि प्रसिद्ध आहे. लाखो भाविक येतात यासाठी. पंढरपूरला विठ्ठलाचं मुख्य ठाणं मानलं जातं. तिथलं मंदिरही खूप जुनं आहे. हो का? किती जुनं? मूळ मंदिराचे संदर्भ तर अगदी 12व्या शतकापर्यंत जातात, पण आता जी मोठी रचना दिसते ती बरीचशी 17व्या शतकातली आहे. अच्छा. आणि वारकऱ्यांची जीवनशैली पण खूप वेगळी असते असं ऐकतो. म्हणजे शिस्तबद्ध वगैरे. हो, ती खूप महत्वाची गोष्ट आहे. ते शक्यतो शाकाहारी असतात, व्यसनांपासून दूर राहतात, खूप साधेपणाने राहतात. अनेक जण गळ्यात तुळशीची माळ घालतात. यामागे काही ठास कारण आहे का? म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र प्रवास करताना? अगदी. विचार करा ना, लाखो लोक एकत्र 21 दिवस चालतायत. अशावेळी साधेपणा, शाकाहार, व्यसनमुक्ती यामुळे आरोग्य तर टिकून राहतच, पण एक प्रकारची शांतता, सुसूत्रता राहते. एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती वाढते. आणि प्रवासात भजन, अभंग चालूच असतात सतत. हो हो, अखंड चालू असतात. अभंग म्हणजे काय, तर संतांनी रचलेली भक्तिपदं. ती नुसती गाणी नाहीत, त्यात तत्वज्ञान आहे, जगण्याची शिकवण आहे. गावागावातून जाताना दिंड्या लागतात, भजनं होतात. एक एक वेगळंच वातावरण असतं ते. सामुदायिक सहभागाचं दर्शन घडतं. या वर्षीची म्हणजे 2025 ची वारी कधी सुरू होतीये? यावर्षी 18 जूनला सुरुवात आहे आणि 6 जुलैला आषाढी एकादशी आहे. म्हणजे त्या दिवशी वारी पंढरपूरला पोहोचेल. नेहमीप्रमाणेच मग आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूहून तुकाराम महाराजांची पालखी निघेल. हो, आणि पंढरपूरला पोचल्यावर मग वारकरी चंद्रभागा नदीत स्नान करतात. तिला भीमा नदी असंही म्हणतात. ते स्नान पवित्र मानलं जातं. आणि मग मंदिरात दर्शन विठ्ठल रुक्मिणीचं. अगदी. ते दर्शन म्हणजे त्यांच्या त्या 21 दिवसांच्या खडतर पण भक्तिमय प्रवासाचं सार्थक झाल्यासारखं असतं. पण एवढ्या मोठ्या सोहळ्याचं नियोजन करणं म्हणजे आव्हानच असणार, विशेषतः आरोग्य वगैरे बाबतीत. काय व्यवस्था असते? हो, आव्हान मोठं आहे, पण आता बरीच चांगली व्यवस्था असते. राज्य सरकारचा आरोग्य विभाग खास सुविधा देतो. म्हणजे फिरते दवाखाने तर असतातच, पण ICU बेड्सची सोय, मोटरसायकल ॲम्ब्युलन्स, महिलांसाठी स्त्रीरोगतज्ञ, असं बरंच काही असतं. हे महत्वाचं आहे. आणि ऐकलं की 2025 पासून दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग पण सुरू झालंय. हो, ही एक मोठी सुधारणा आहे. यामुळे काय झालंय की जिथे दर्शनाला आधी 6-7 तास लागायचे रांगेत, तो वेळ आता साधारण 1 तासावर आलाय. अरे वा, म्हणजे खूपच फरक पडला असणार. गर्दीचं नियोजन पण सोपं झालं असेल. नक्कीच. वेळ वाचतो आणि विशेषतः जे वयस्कर लोक असतात, लहान मुलं असतात किंवा दिव्यांग बांधव, त्यांच्यासाठी तर ही खूप मोठी सोय आहे. परंपरेला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याच संदर्भात ती दिव्यांग वारीची गोष्ट, ती खरंच खूप म्हणजे प्रभावी आहे. हो, ती खरंच खूप उल्लेखनीय गोष्ट आहे. 30 दृष्टीहीन भाविक होते. त्यांनी स्वयंसेवकांच्या मदतीने यवतमाळहून पंढरपूरपर्यंत प्रवास केला. यवतमाळहून म्हणजे किती अंतर झालं ते? तब्बल 521 किलोमीटर. आणि ते त्यांनी 22 दिवसात पायी पूर्ण केलं. ही केवळ एक बातमी नाही, हे एक खूप मोठं उदाहरण आहे श्रद्धेचं, चिकाटीचं आणि समाजाच्या पाठिंब्याचं. खरंच, शारीरिक मर्यादा असूनही त्यांनी हे केलं. हे वारीच्या मूळ तत्वाचं प्रतीक आहे की नाही? अगदी. हेच दाखवून देतं की वारी ही किती सर्वसमावेशक आहे.
तिची ताकद शारीरिक क्षमतेच्या पलीकडची आहे. एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की पंढरपूर वारी ही फक्त एक तीर्थयात्रा नाहीये. ती महाराष्ट्राची संस्कृती, तिची आध्यात्मिकता, लोकांची विनम्रता आणि समाजाला एकत्र बांधणारी एक जिवंत गोष्ट आहे. बरोबर. म्हणूनच तर म्हणतात ना, महाराष्ट्र म्हणजे विठोबा आणि विठोबा म्हणजे महाराष्ट्र. यातच तिचं महत्त्व कळतं. खरंय, शतक ही परंपरा चालत आली आहे आणि आजही लाखो लोकांना एकत्र आणते. अफाट श्रद्धा, शिस्त आणि तो एकोपा हे सगळं बघितल्यावर एक विचार मनात येतो काय? की आजच्या जगात जिथे इतकी फूट दिसते तिथे फक्त एकत्र चालण्याच्या एका श्रद्धेच्या कृतीतून एवढा मोठा सामाजिक बंध कसा निर्माण होतो, यातून आपण आज काय शिकू शकतो यावर विचार करण्यासारखं आहे, नाही का?